कथा कोजागिरी पौर्णिमेची. आली कोजागिरी पौर्णिमा, शरदाचे चांदणे घेऊन. कोण कोण जागे हे पाहते लक्ष्मी दाराशी येऊन. आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मी देवी पृथ्वीवर भ्रमण करून कोण जागरती म्हणजे कोण कोण जागरण करत आहे हे पाहते आणि जे जागरण करत असतात त्या व्यक्तीचे ती कल्याण करते. माता लक्ष्मी फार पूर्वीच्या काळाची गोष्ट आहे. वीरभद्र नामक एक सावकार होता. तो आणि त्याची पत्नी खूप धार्मिक होते. त्यांना 2 कन्या होत्या. त्यांनी आपल्या मुलींना देखील धर्मपालनाचे धडे दिले होते. ते घरात सर्व व्रत वैकल्य करत असत. मोठी बहीण खूप श्रद्धाळू आणि धार्मिक होती, तर लहान बहीण फक्त तितकं कसं तरी जमवत नेत असे. दोघीही शरद पौर्णिमा व्रत करायच्या. मोठी बहीण पौर्णिमेचं व्रत पूर्ण पाळायची. या दिवशी लक्ष्मी पृथ्वी तलावावर असते, त्यामुळे मोठी बहीण तिच्या स्वागतासाठी मसाल्याचं दूध आटवत असे व जागरण करत असे. रात्री 12 वाजेपर्यंत जागरण करून ती ते दूध सर्वांना वाटत असे. इंद्र ऐरावत व लक्ष्मीचं पूजन करत असे. चंद्राची पूजा करून रात्री आनंदात जागरण करत असे. देवीसुद्धा कोण जागं आहे हे पाहत असते असे म्हणतात, त्यामुळे ती जागरण करत असे. रात्री चंद्राला औक्षण करत असे. परंतु लहान बहीण व्रत अर्धवट सोडून झोपून जायची. तिचे आई वडील नेहमी तिला समजावत असत, पण तिच्यात मात्र तीळ मात्र ही फरक पडत नव्हता. कालांतरानं दोन्ही बहिणींचे विवाह झाले. दोघींच्याही घरी सुख समृद्धीला कशाचीही कमतरता नव्हती. मोठ्या बहिणीला 2 मुले झाली. त्यानंतर ती खूप आनंदात होती. पण धाकटी बहीण मात्र सर्व सुख असूनही फार दुःखी होती. कारण धाकट्या बहिणीची मुलं जन्म घेताच मृत होत होती. हे कशामुळं होतं हे मात्र त्यांना कळत नव्हतं. त्यामुळं एका तपस्वी ऋषीवरांना बोलावून घेत तिनं आपली व्यथा मांडली व कारण विचारलं. तेव्हा ऋषी म्हणाले, मुली, तू पौर्णिमेच्या दिवशी अपूर्ण व्रत करत असल्यामुळे ही दशा तुझ्या मागे लागली आहे. तुझ्या मुलांचा अकाली मृत्यू होत आहे. हे सारं ऐकून धाकट्या बहिणीला आपण केलेल्या चुकीची आठवण झाली. तिने पुन्हा हात जोडून त्यांना त्याविषयी मार्ग दाखवा म्हणून सांगितले. तेव्हा ऋषी म्हणाले, मुली, तू पौर्णिमेच्या दिवशी योग्य व्रत पाळल्यास तुझी मुलं जिवंत राहतील. त्यानंतर ते ऋषी तिला आशीर्वाद देऊन निघून गेले. तेव्हा ऋषींनी सांगितल्यानुसार वीरभद्रच्या धाकट्या मुलीनं विधींचं पालन करून शरद पौर्णिमा व्रत केलं. काही काळानंतर तिला मुलगा झाला, पण तोही लवकरच मरण पावला. तेव्हा मात्र ती खूपच दुःखी झाली की इतकं सारं व्रत वैकल्य करून देखील माझ्या नशिबी पुन्हा दुःखच आलं. तिनं मृत झालेल्या मुलाला पाठीवर झोपवलं आणि कापडानं झाकलं. आपल्या बहिणीला मुलगा झाला म्हणून तिला भेटण्यासाठी मोठी बहीण आली होती. बहीण आपणास भेटावयास आली आहे म्हणून तिने मोठ्या बहिणीला बसायला जागा दिली. मोठी बहीण बसणार इतक्या तिचा स्पर्श मृत बाळाला झाला आणि तो मुलगा रडू लागला. मोठी बहीण रागानं म्हणाली, मी जर या मुलाच्या शरीरावर बसले असते तर हा मुलगा मेला असता. यावर धाकटी बहीण म्हणाली, तो तर आधीच मेला होता. तुझ्या स्पर्शानं पुण्यकर्मानं तो जिवंत झाला आहे. आपण दोघी बहिणी शरद पौर्णिमा व्रत करायचो, पण तू ते पूर्ण करायचीस आणि मी अर्ध्यातच सोडून द्यायचे. माझ्या चुकीमुळं माझी मुलं जगत नव्हती, पण तुझ्या पुण्याईमुळं हे मूल जिवंत झालं आहे, असं तिनं थोरल्या बहिणीला सांगितलं. या प्रसंगानंतर दोन्ही बहिणींनी संपूर्ण नगरात ही कथा सांगितली. शरद पौर्णिमा व्रत पूर्ण करणाऱ्यास कसं संतती सौख्य लाभतं आणि त्याच्या संततीस दीर्घायुष्य प्राप्त होतं हेही लोकांना सांगितलं. तेव्हापासून हे व्रत मोठ्या प्रमाणात केलं जाऊ लागलं. विवाहानंतर पहिल्या शरद पौर्णिमेपासून हे व्रत सुरू करावं. आणखी एक कथा प्रचलित आहे.
प्राचीन काळी मगध देशात वलित नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो खूप संस्कारी होता, परंतु तो खूपच दरिद्री ब्राह्मण होता. तो अगदी मनापासून सर्व कामे करत असे. पण इथे ब्राह्मण जेवढा सज्जन होता, त्यांची पत्नी तेवढीच दुष्ट होती. तिला आपण दरिद्री आहोत या गोष्टीचा नेहमी दुःख होतं. असे आपल्याकडेही चांगली धन दौलत असावी, आपणही श्रीमंत असावं असे तिला वाटत असे. ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याला त्रास देत असे. संपूर्ण गावात ती तिच्या पतीची निंदा करत असे. पतीच्या विरुद्ध आचरण करणे हाच तिने आपला धर्म मानला होता. एवढेच नाही तर पैशाच्या हव्यासापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत असे. एकदा श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिले. पत्नीची अशी वर्तणूक पाहून दुःखी मनाने ब्राह्मण जंगलात निघून गेला. जंगलात गेल्यानंतर रागानं तो एका झाडाखाली बसून राहिला. रात्र झाली तरी त्याला घरी जायचं काही मन होत नव्हतं. जशी मध्यरात्र झाली तशी तेथे नागकन्या आल्या. तो दुःखी बसलेल्या पाहून त्यांनी त्याला त्याच्या दुःखाचे कारण विचारले. तेव्हा त्याने सर्व हकीकत सांगितली आणि आपल्या दरिद्रीमुळे आपली पत्नी आपल्यावरती कशी वैतागते हे देखील सांगितले. त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती. तेव्हा नागकन्येने त्याला शरद पौर्णिमेच्या व्रताची महती सांगितली. तिने सांगितले, शरद पौर्णिमेच्या दिवशी करायच्या व्रतात रात्री लक्ष्मी देवीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजा करावी. उपवास, पूजन व जागरण या तीनही अंगांना या व्रतात सारखेच महत्त्व आहे. या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व इंद्र यांचे पूजन करावे व मग त्या दोघांना पुष्पांजली समर्पित करावी. अशी पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी देवपितरांना अर्पण करून आपतेष्टांना द्यावे. चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवावा. अशा प्रकारे नागकन्यांनी ब्राह्मणाला रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे कोजागर व्रत करण्यास सांगितले. ब्राह्मणाने विधिवत कोजागर व्रत केले. या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपार धन संपत्ती प्राप्त झाली. भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्यांच्या पत्नीचीही बुद्धी शुद्ध झाली आणि ते दाम्पत्य सुखाने संसार करू लागले. पौराणिक कथानुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो, ज्या दिवशी ती समुद्र मंथनातून प्रकट झाली होती. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण 16 कलांमध्ये असतो. चंद्राची किरणं विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात. श्रीकृष्ण 16 कलांचे अवतार मानले जातात. द्वापारयुगात वृंदावनमध्ये ब्रजमंडळ भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसोबत रात्री रासक्रीडा महारासलीला केली होती. वृंदावनात निधिवनात आजही श्रीकृष्ण आणि गोपिका रासलीला रचतात अशी मान्यता आहे. त्या विशेष प्रसंगाची आठवण करून वैष्णव संप्रदायाचे भक्त रासोत्सव साजरा करतात. श्रीकृष्ण आणि राधाची विशेष उपासना केली जाते. मध्यरात्र कोजागिरीचा उत्सव करतात. दूध आटवून मध्यरात्री अगदी 12चे चंद्रप्रकाशात ते सर्वजण प्राशन करीत असतात. चंद्रप्रकाशात असे आटवलेले दूध म्हणजे अमृतच होय. जो कोणी तोपर्यंत जागेल त्याला त्या अमृताची प्राप्ती होईल, अन्यथा नाही. अशी कथा आहे की रात्री 12 वाजता अश्विन अप्सरा येऊन विचारतात, को जागर्ती म्हणजे कोण जागे आहे, आणि जो जागा असेल त्याला त्या अमृत देतात. ही झाली कथा. पण त्यातील रहस्य काय असावे? जागृत कोण आहे, कोण जागतो? भगवंत गीतेत म्हणतात, या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृती भूतानि सा निशा पश्यतो मुने. श्लोक 69 अध्याय 2. भौतिक लाभाकरिता सारे जण जागृत असतात, परंतु संयमी त्या लाभाकरिता झोपलेला असतो, म्हणजेच उदासीन असतो. परंतु ज्या अध्यात्म प्राप्तीकरिता इतर निद्रिस्त असतात, तेव्हा संयमी जागृत असतो. म्हणूनच कोण जागतो, को जागर्ती
जो संयमी साधक आहे तो अशा साधकालाच अमृत तत्व प्राप्त होत असते. कृषी संस्कृतीमध्ये या दिवसांचे विशेष महत्त्व आहे. शेतकरी वर्गामध्ये हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. ग्रामीण भागात ही प्रथा दिसून येते. निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी बाजारात भातांच्या तांब्या, कुरडूची फुले, नाचणी, वरी आणि झेंडूची फुले खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते. या दिवशी घराघरात नवीन धान्य आलेले असते. भात, नाचणी, वरी आदी प्रकारच्या धान्यांची एक प्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नवान्न पौर्णिमा. या दिवशी नवीन तांदळाचा भात, खीर करण्याची प्रथा आहे. पक्वान्न म्हणून नवीन तांदळाच्या पिठाचे पातोळेही केले जातात. अशी प्रथा कालविवेक या ग्रंथात नोंदविलेली आहे. घरासमोर लावलेल्या हरत तऱ्हेच्या भाज्या नवान्न पौर्णिमेला महत्त्वाच्या ठरतात. नवीन धान्य, भाज्या यांची रेलचेल असते. हे सर्व म्हणजे शेतकऱ्यांची लक्ष्मी असते. यासाठी नवान्न पौर्णिमेला लक्ष्मीच्या स्वागतासाठी घरासमोर रांगोळ्या काढतात. मुख्य प्रवेशद्वारावर व घरातील महत्त्वाच्या वस्तूंवर नवी बांधतात. नवे म्हणजे आंब्याच्या पानात भात, वरी, नाचणी यांच्या लोंबी तसेच कुरडू व झेंडूची फुले एकत्र करून बांधलेली जुडी. प्रांतानुसार कोजागिरी साजरी करण्याची पद्धत. कोजागिरी पौर्णिमा गुजरातमध्ये रास व गरबा खेळून शरद पूनम नावाने साजरी केली जाते. मिथिलेमध्ये या रात्री कोजागराह रहा ही पूजा केली जाते. या निमित्ताने नव्याने लग्न झालेल्या मुलीच्या घरून तिच्या सासरी जावयासाठी भेटवस्तू पाठविण्याची विशेष पद्धत प्रचलित आहे. हिमाचल प्रदेशात या निमित्ताने जत्रा भरते. राजस्थानी स्त्रिया या दिवशी शुभ्र वस्त्र नेसून चांदीचे दागिने घालतात. धार्मिक वृत्तीने राजपूत या रात्री चंद्राची पूजा करून शेतकऱ्यांना शर्करायुक्त दूध देतात. हरियाणामध्ये आश्विन पौर्णिमेला दुधाची खीर बनवून ती रात्री चांदण्यात ठेवतात व सकाळी खातात. ओडिशामध्ये शरद पौर्णिमेला कुमार पौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी गजलक्ष्मी देवीची पूजा करतात. या दिवशी देवीच्या नावानं जोडीने चंद्र आणि सूर्य यांची ही पूजा केली जाते. कोजागिरी पौर्णिमा बंगाली लोक लोक्खी पूजो असे म्हणतात. या दिवशीच्या लोक्खी पूजेमध्ये बंगाली लोक शहाळी वा ताजे नारळ वापरतात. नारळात साखर, दूध, तूप आणि सुकामेवा घालून केलेला विशेष गोड पदार्थ या दिवशी कमळात बसलेल्या लक्ष्मीला अर्पण केला जातो. तांब्याच्या कलश किंवा मातीच्या कुंभावर आणि शहाळ्यावर शेंदराने बंगाली हिंदू स्वस्तिक चिन्ह मधल्या बोटाने आणि ओल्या लाल शेंदुराने काढतात. या दिवशी शंख व कमळाच्या फुलांबरोबर श्री लक्ष्मी नारायण यांची पूजा करतात. बनारस येथे या दिवशी वैष्णव संप्रदायाचे भक्त सोहळा साजरा करतात. कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात सौख्य, मांगल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य घेऊन येणारी ठरो. देवी लक्ष्मीचरणी हीच प्रार्थना. कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप 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 साऱ्या शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.